newslink.co.in एका क्लिकवर रहा अपडेट। खारघरच्या प्रभाग क्रमांक 6 मधील शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांनी माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील यांच्यासह हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हनुमान मंदिराचे दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला आणि विजयी होण्यासाठी साकडंही घातलं। पनवेल महापालिका निवडणुकीसाठी इतर पक्षांप्रमाणेच शेकापनही जोरदार कंबर कसली आहे। प्रभाग क्रमांक 6 मधील शेकापचे उमेदवार अंजनी ठाकूर, अशोक गिरमकर, उषा अडसुळे, संतोष गायकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ माजी आमदार विवेक पाटील आणि आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला। कोपरा गाव येथील हनुमान मंदिर आणि स्पॅगेटी येथील गणेश मंदिरात नारळ वाढवून प्रचार फेरी काढण्यात आली। यावेळी माजी आमदार विवेक पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधताना भाजपावर टीकेचे ताशेरे ओढले। भाजपच्या सत्तेचा फुगा हा केंद्रात, राज्यात, मुंबईत असेल, पण पनवेलमध्ये भाजपची लाट शक्य नाही। इथे फक्त शेकापचाच लाल बावटा फडकणार असं वक्तव्य करत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे। ज्या पद्धतीनं पनवेल, उरण आणि रायगड जिल्ह्याचं एकंदर राजकीय वातावरण गेल्या वर्षभराच्या अवधीमध्ये बदलतंय आणि त्या बदलाची सुरुवात मला निश्चितपणानं अभिमानानं नमूद करावंसं वाटतंय। माननीय विवेकानंद पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंडळींनी पनवेलपासून सुरू केली। पनवेल कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या निवडणुकीनं या विजयी मोहिमेची नांदी आम्ही मंडळींनी सुरू केली। त्या ठिकाणी आम्ही भाजप भुईसपाट केलं। किमान 60+ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही चालतोय आणि जनतेचा अतिशय चांगला प्रतिसाद या मोहिमेमध्ये मिळतोय। मी तुम्हाला दोनच कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट करेन, तुलनात्मक गोष्टी सांगेन की पनवेल नगरपालिका ही भाजपच्या हातात, नगरपालिका भाजपच्या हातात, इथला आमदार भाजपचा, इथलं राज्य सरकार भाजपचं, केंद्र सरकार भाजपचं, पण स्वच्छता अभियानामध्ये नुकतंच जे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले आहे त्याच्यात पनवेल नगरपालिकेचा नंबर हा 170वा आहे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असणाऱ्या पंचायत समितीचा नंबर महाराष्ट्रात 2 नंबरला आहे। राज्यपालांच्या हस्ते आमच्या सभापतीचा त्या ठिकाणी सत्कार होतो, हा फरक आहे कारभारातला। यावेळी नागरिकांना पत्रक देऊन मतदान करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं। अनेक ठिकाणी उमेदवारांचं ऑक्शनही करण्यात आलं। हर्षल बदाने पाटीलसह कॅमेरामॅन सुनील कातारे, न्यूजलिंक, खारघर। newslink.co.in एका क्लिकवर रहा अपडेट।